Hello dear student. Today we are going to understand 12th standard English question paper in easiest way. मित्रांनो, 12वीची परीक्षा सुरू होत आहे. इंग्लिशचा पेपर 21 फेब्रुवारीला आहे. परंतु अजूनही अनेक विद्यार्थ्यांना इंग्लिशचा पेपर कसा असेल, कोणते क्वेश्चन्स असणार, टेक्स्टबुकवर किती मार्क्स असतील, अनसीन पॅसेज किती असणार, पोएट्रीवर कसे क्वेश्चन्स असणार, असे अनेक प्रश्न आहेत. रायटिंग स्किल आणि नॉवेल्सवर तर फारच कठीण प्रश्न असतात असे समजून अनेक विद्यार्थी त्याकडे दुर्लक्ष करत असतात. आपण आज इथे अतिशय सोप्या शब्दामध्ये अतिशय सोप्या पद्धतीने इंग्लिशचा पेपर कसा असेल हे समजून घेऊया. दिस क्वेश्चन पेपर इज नोन ॲज ॲक्टिव्हिटी शीट. याच क्वेश्चन पेपरला आपण ॲक्टिव्हिटी शीट असं पण म्हणतो. इथे सेक्शन 1 हा प्रोज म्हणजेच सीन पॅसेज व अनसीन पॅसेजचा असेल. हा पॅसेज टेक्स्टबुकमधील लेसनवर आधारित, तर दुसरा पॅसेज जो आहे तो अनसीन असणार आहे. क्वेश्चन 1मधील ए क्वेश्चनवर 6 क्वेश्चन्स असतील आणि क्वेश्चन बी मध्ये नॉन टेक्स्चुअल ग्रामर असेल. क्वेश्चन एमधील 6 क्वेश्चन्स जे आहेत त्यामध्ये ग्लोबल अंडरस्टँडिंग, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, इन्फरन्स क्वेश्चन, पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन, लँग्वेज स्टडी म्हणजेच ग्रामर आणि वोकॅबलरी क्वेश्चन्स असे एकूण 6 प्रश्न असणार आहे, ज्या प्रत्येकीला 2 गुण असे एकूण 12 गुण असणार आहेत. क्वेश्चन बी जो आहे त्यावर 4 गुण असणार आहे, जो ग्रामरवर आधारित आहे. त्यात डू ॲज डायरेक्टेड आणि स्पॉट द एरर असे प्रश्न असतील. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन सेकंड जो आहे तो अनसीन पॅसेजचा आहे. यात एकूण 3 क्वेश्चन्स असणार आहेत, ए, बी अँड सी, आणि एकूण गुण जे आहेत 18 असणार आहेत. ए क्वेश्चनमध्ये नंबर 1 ग्लोबल अंडरस्टँडिंग, नंबर 2 कॉम्प्लेक्स क्वेश्चन, नंबर 3 इंटरप्रिटेशन क्वेश्चन किंवा ॲनालिसिस क्वेश्चन, नंबर 4 पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन, क्वेश्चन 5 लँग्वेज स्टडी मीन्स ग्रामर बेस्ड क्वेश्चन, क्वेश्चन 6 वोकॅबलरी क्वेश्चन मीन्स एंटॉनिम्स, सिनॉनिम्स असे क्वेश्चन्स विचारले जातील. क्वेश्चन बी जो आहे त्यात दिलेल्या अनसीन पॅसेजची समरी रायटिंग करायची आहे, त्यावर 3 गुण आहेत. क्वेश्चन सी जो आहे तो माइंड मॅपिंगचा क्वेश्चन आहे, त्यावर सुद्धा 3 मार्क्स आहेत. यात एखादा टॉपिक दिलेला असेल त्यावर आधारित माइंड मॅपिंग डायग्राम आपल्याला काढायची असते. यानंतर सेक्शन सेकंड जो आहे तो पोएट्री बेस्ड आहे. यात क्वेश्चन 3मध्ये 10 to 15 सेंटेन्सचा एक एक्स्ट्रॅक्ट तुमच्या सिलेबसमधील 8 पोएमपैकी कोणत्याही एका पोएमचा दिलेला असेल. यात क्वेश्चन A1 ग्लोबल अंडरस्टँडिंग, A2 इंटरप्रिटेशन ॲनालिसिस, A3 पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन, A4 पोएटिक डिव्हाइस क्वेश्चन म्हणजेच रायमिंग स्कीम, फिगर ऑफ स्पीच या संदर्भातला असेल. A5 क्रिएटिव्हिटीचा क्वेश्चन असेल, त्यात तुम्हाला 2 to 4 सेंटेन्सेसमध्ये पोएम कंपोज करावी लागेल. ह्या सर्व प्रश्नावर प्रत्येकी 2 गुण म्हणजे एकूण 10 गुण असणार आहे. यानंतर क्वेश्चन बी जो आहे तो आहे पोएटिक अप्रिशिएशनचा क्वेश्चन, त्यावर 4 मार्क्स असेल. टेक्स्टबुकमधीलच कोणत्याही पोएमचा 10 to 15 सेंटेन्सचा एक एक्स्ट्रॅक्ट दिलेला असेल आणि त्यावर आधारित पोएटिक अप्रिशिएशन लिहावं लागेल. त्यात टायटल ऑफ द पोएम, पोएट्स नेम, थीम ऑफ द पोएम, फिगर ऑफ स्पीचेस, व्हॅल्यूज ऑफ द पोएम, पोएटचं काय मेसेज दिलेला आहे तो तुम्हाला तिथे लिहावं लागेल. लँग्वेज अँड वर्ड्स कसे आहेत ते तुम्हाला त्यात मेन्शन करावे लागेल आणि सोबतच तुम्ही त्या पोएममधून काय मेसेज लर्न केलेला आहे याबाबतही तुम्हाला त्यात नोट करावे लागेल. सेक्शन 3 जो आहे रायटिंग स्किल बेस्ड क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 4मध्ये एकूण 16 मार्क्स असणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ह्या प्रश्नातून भरपूर गुण मिळवता येऊ शकतात, फक्त तो लिहायचा कसा ते समजून घेतले पाहिजे. या क्वेश्चनचा मी सेपरेट व्हिडिओ तयार केलेला आहे, त्यातून तुम्हाला ते शिकता येईल. क्वेश्चन एमध्ये व्हर्च्युअल मेसेज, त्याला ऑर असणार आहे स्टेटमेंट ऑफ पर्पज किंवा ग्रुप डिस्कशन असे क्वेश्चन्स असणार आहे. क्वेश्चन बीमध्ये ईमेल रायटिंग किंवा रिपोर्ट रायटिंग किंवा इंटरव्ह्यू क्वेश्चनर असे क्वेश्चन्स लिहायचे असेल. क्वेश्चन सीमध्ये स्पीच रायटिंग किंवा त्यालाच कम्पेअरिंग हा क्वेश्चन असेल किंवा एक्सपेन्शन ऑफ आयडिया हे क्वेश्चन्स असतील. क्वेश्चन नंबर डीमध्ये रिव्ह्यू ऑफ रायटिंग किंवा ब्लॉग रायटिंग किंवा अपील रायटिंग हे क्वेश्चन्स असणार आहेत. प्रत्येक रायटिंग स्किलवर 4 मार्क्स असणार आहेत. शेवटचा सेक्शन 4मध्ये क्वेश्चन नंबर 5 आहे, जो नॉवेलवर आधारित आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एकूण 4 नॉवेल लेसन्स आहेत.
त्यातील क्वेश्चन ए मध्ये हिस्ट्री ऑफ द नॉवेलवर आधारित क्वेश्चन असणार, त्यावर 4 मार्क्स आहेत. यात MCQs क्वेश्चन्स विचारले जातात. मॅच द कॉलम, क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, फिल इन द ब्लँक्स, ट्रू अँड फॉल्स इत्यादी क्वेश्चन्स नॉवेलच्या हिस्ट्रीवर आधारित विचारले जातात. क्वेश्चन बी मध्ये 2 मार्क्ससाठी 2 क्वेश्चन्स विचारले जातात. ते इतर 3 नॉवेल्सवर आधारित असतात. क्वेश्चन 1 मध्ये इव्हेंट डिस्क्राईब करा, कॅरेक्टर एक्सप्लेन करा, कॅरेक्टरला कम्पेअर करा, डिस्कस करा असे क्वेश्चन्स विचारले जातात. तर क्वेश्चन 2 मध्ये इलस्ट्रेट द इव्हेंट, नॅरेट द इव्हेंट, जस्टिफाय, आयडेंटिफाय अशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. क्वेश्चन सी व क्वेश्चन डी मध्येही असेच प्रश्न विचारले जातात. असे एकूण 16 मार्क्ससाठीचा हा प्रश्न आहे. नॉवेलची स्टडी केली तरच हे प्रश्न सोडवू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला 12वीचा इंग्रजीचा पेपर हा असा असणार आहे. निश्चितच यातून तुम्हाला पेपर कसा असेल हे समजले आहे. व्हिडिओ उपयोगी वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढील व्हिडिओसाठी. ऑल द बेस्ट फॉर युअर सक्सेस. थँक्यू व्हेरी मच.